नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टंट नाश्ता 2 प्रकारामध्ये ड्रायफ्रूट स्मूदी बघणार आहोत, जी बनवणं खूप सोपं आहे आणि खूप कमी वेळेमध्ये हे होतं. तर ड्रायफ्रूट स्मूदीमध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात. आपल्याकडे जे पण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने नाश्ता बनवतो ते पाहूयात. तर तुम्हाला दिसत असेल बघा किती डिलिशियस आहे आणि याच्यामध्ये आपण साखर किंवा गूळ वगैरे काहीही घातलेलं नाही, कारण ह्याची टेस्टच एवढी छान लागते की त्याच्यामध्ये काही ॲड करायची गरज नाही. तर संध्याकाळी मी इथं 2 खजूर, 4-5 बदाम, काजू आणि 10-12 शेंगदाणे आणि 1 टेबलस्पून चिया सीड्स मी इथं घेतलेले आहे. तर थोड्याशा मी पंपकिन सीड्स आणि टरबूजाच्या बिया पण घालत आहे आणि हे भिजवायचं आहे. तर मी हे जे घेतलं आहे याच्यापैकी तुम्ही बदाम आणि शेंगदाणे घेतले किंवा एखादा जिन्नस याच्यात नसेल, चिया सीड्स नसेल तरीही चालते. आता जे आहे म्हणून मी हे काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. शेंगदाणे जरी असले तर शेंगदाणे आणि बदाम या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून 2 खजूर किंवा 2 अंजीरही तुम्ही भिजवल्या तरीही चालेल. तर रात्रभर याला भिजवत ठेवायचं आहे आणि सकाळी याच्यापासून आपण टेस्टी अशी इन्स्टंट रेसिपी बनवणार आहोत. तर ज्युसरमध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस टाकायचे. मी यातलं पाणी काढून घेते आणि जे शेंगदाणे किंवा बदाम आहे याचे साल काढून घ्यायचे आणि जे खजूर आहे त्याच्यामधल्या बिया हे आपण इथं काढून घेणार आहोत. थोडंसं पाणी मी यातलं कमी करणार आहे, बाकी पाणी मी ठेवणार आहे, कारण याच्यामध्ये खजुराचा थोडा रस उतरलेला आहे. तर ही स्मूदी बनवण्यासाठी दूध, पाणी किंवा नारळाचं दूध वापरलं तरी चालेल. मी नारळाचं दूध घेतलेलं आहे, पाऊण ग्लास घेतलेला आहे, कारण याच्यामध्ये थोडंसं या ड्रायफ्रूट्समधलं पाणीही जातं जे आपण भिजवलं होतं. हे सर्व एकत्र घ्यायचे. चिया सीड्स मी इथे निम्म्याच टाकत आहे, कारण त्या बारीक होतात. बाकीच्या मी तसंच भरणार आहे. आता अक्रोड कशा पद्धतीने सोलायचं बघा. अक्रोड मी सेपरेट भिजू घातलं होतं, ऑप्शनल आहे. कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथं घेऊ शकता किंवा कितीही प्रमाणामध्ये, शक्यतो समप्रमाणात किंवा एक रेग्युलरची जी खाण्याची पद्धत असते त्या प्रमाणात घ्यायचं आपण. तर अक्रोड 4 तुकडे करून त्याची साल काढता येते बघा, म्हणजे हे कडू लागत नाही आणि शरीरासाठी चांगलं असते. शक्यतो अक्रोड तुम्ही सुट्टे जरी खाल्ले तरी चालते आणि बदामाचे पण साल काढून इथं टाकायचे. आणि 1 केळी घेतली मीडियम साईजची, छोटी नाही मोठी नाही, मीडियम साईजची घेतली आणि याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं. मी इथं नारळाचं दूध ॲड केलेलं आहे. तर हे सर्व ज्युसरमध्ये तुम्ही बारीक करू शकता. इथं ज्युसर अवेलेबल नाही, त्याच्यामुळं मी मिक्सरमध्येच बारीक करत आहे आणि त्याला या पद्धतीने कपडा गुंडाळून बारीक करते, म्हणजे ते बाहेर येणार नाही. तर बघा, आपली अशा पद्धतीची जी स्मूदी आहे ती इथं तयार होते. तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.